नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण घटक आकृतीचे पृथक्करण पाहणार आहोत. उपघटक आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे. आकृतीचे पृथक्करण अपूर्ण आकृती पूर्ण करणे यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. या उपघटकातील प्रश्नात एका चौरसाचे किंवा वर्तुळाचे 4 भाग केलेले असतात. अशा प्रकारे 4 भाग केलेले असतात. मग चौरस असेल किंवा वर्तुळ असेल. यापैकी 3 भागामध्ये काही रचना किंवा डिझाईन काढलेली असते आणि एक भाग मात्र यातला रिकामा ठेवलेला असतो. 3 भागातील रचना डिझाईन यांचे निरीक्षण करून चौथ्या रिकाम्या भागात कोणती रचना किंवा डिझाईन असेल हे पर्यायामधून आपल्याला अचूक शोधायचे असते. आकृतीतील 4 भागांना वर्णाक्षरांनी आपण नावे देऊन ती लक्षात ठेवूया. ए बी सी डी अशी 4 भागांना आपण नावं दिली. आता काय करायचं तर 4 भागातील रचनामध्ये आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब किंवा घटीवत म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरणे, प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणे, यापैकी कोणता संबंध आहे तो एकच संबंध या 4 भागांना जुळेल अशा प्रकारे तो संबंध शोधा आणि अचूक पर्याय यामधून निवडा. बघूया आपण प्रश्न बघूया. पुढील प्रश्नामध्ये दिलेली अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. म्हणजे ही प्रश्नाकृती जी आहे ती अपूर्ण आहे. ती पूर्ण करण्यासाठी पर्यायातील कोणता भाग या ठिकाणी अचूक बसतो ते आपल्याला पर्यायामधून शोधायची असते. या पहिल्या प्रश्नातलं पहिलं उदाहरण आपण बघूया. अशा प्रकारे प्रश्नाकृती दिलेली आहे. 4 भागापैकी 3 भागामध्ये एक वेगळी रचना या ठिकाणी दिलेली आहे आणि एक भाग मात्र रिकामा सोडलेला आहे. तर ही प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी पर्यायामधून अचूक आपल्याला आकृती किंवा तो भाग शोधायचा आहे. असे 4 भाग दिलेले आहेत 4 पर्यायामध्ये. यातला कोणता पर्याय अचूक आहे तो आपल्याला निवडायचा आहे. आता बघूया आपण ह्या 3 भागांचा अगोदर निरीक्षण करायचं. म्हणजे ए भाग, बी, सी आणि डी भाग यातला रिकामा आहे. ही वर्णाक्षरात असणारी नावं आपण क्रमानं लक्षात ठेवावीत. आता यामध्ये ए भाग हा 180 अंशातून जर फिरवला, त्याचं रोटेशन जर केलं तर भाग सी आपल्याला मिळतो. म्हणजे ए भागाचं 180 अंशातून रोटेशन केले तर भाग सी मिळतो. मग याच पद्धतीनं हाच क्रायटेरिया आपण लक्षात ठेवून बी भागाचं सुद्धा 180 अंशातून जर रोटेशन केलं तर कोणता भाग मिळतोय आणि तो कोणत्या पर्यायामध्ये तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. बी भागाचे 180 अंशातून जर रोटेशन केले तर मिळणारी आकृती आहे ती पर्याय 1 मध्ये मिळते. म्हणजेच या ठिकाणी हा यल उलट्या पद्धतीने दिलेला आहे. तो 180तून फिरवल्यामुळं हा खालचा भाग वर जाणार आहे आणि ही रेषा उभी होणार आहे, पण ती रेषा डावीकडे येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपण लक्षात ठेवायचं आहे. इथला अर्धवर्तुळाकार जो भाग आहे तो बरोबर इथं चौकून बसल्यानंतर वरच्या कोपऱ्यामध्ये जाणार आहे. आणि फक्त आता यामध्ये लक्षात आपल्याला काय ठेवावं लागणार आहे तर ही यल आकार जो आहे त्याची रचना कशी बदलते हे लक्षात ठेवलं की आपल्याला अचूक पर्याय शोधणं सोपं जातं. जे बी भागाचं म्हणजे या बी भागाचं जर 180 अंशातून रोटेशन केलं तर मिळणारी आकृती जी आहे ती मिळणारी आकृती पर्याय 1 मध्ये आहे. म्हणून पर्याय 1 हा अचूक पर्याय आहे. त्यानंतर पहिल्या प्रश्नातला दुसरा उपप्रश्न आपण बघूया. दुसऱ्या उपप्रश्नामधले 3 भागामध्ये वेगळ्या प्रकारची रचना दिली. तिन्ही भाग वेगवेगळे आहेत. पर्याय दिलेले आहेत. आता या पर्यायामधून आपल्याला अचूक भाग निवडायचा आहे. आता यामध्ये आकृतीमध्ये 4ही भाग वेगवेगळे आहेत
आणि चारही भाग मिळून एक सलग चित्र तयार होते, हे लक्षात घ्या. पर्याय 3 मधील भागामुळे हे चित्र सलग होते. कारण बघूया आपण पर्याय 3 मध्ये हा जो वर्तुळाचा जो पावभाग आहे तो इथून पुढे असा दुसऱ्या भागामध्ये तसाच वाढत जाणार आहे. इथं म्हणजे इथं हा भाग इथं पूर्ण झाला इथला. त्यानंतर हा मासा आहे, हा माशाचा इथून होणारा भाग इथं या वर्तुळाच्या भागाला जोडलेला आहे, तो इथं भागाला जोडलेला आहे. आणि माशाचे वरचे जे कल्ले आहेत तर तो भाग ही पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी हा भाग इथं पूर्ण असा होतो. म्हणजे पर्याय 3 हा अचूक पर्याय यामध्ये आहे. पर्याय 3 हे अचूक उत्तर आहे. पहिल्या प्रश्नातला तिसरा प्रश्न बघूया आपण. 3 भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन या ठिकाणी दिलेली आहे. पर्यायामधून कोणत्या भागामुळे ही डिझाईन पूर्ण होते आपल्याला अचूक शोधायचे आहे. बघूया आपण आता यामध्ये काय काय दिलेलं आहे. भाग बी आणि भाग सी जर निरीक्षण केलं तर भाग सी हे भाग बी चे जलप्रतिबिंब आहे. जे आपण वेगवेगळी आकृती शोधणे, म्हणजे तिन्ही भाग वेगळे असतील तर सलग आकृती कशी तयार होते यावरून पर्याय शोधता येतो. किंवा जलप्रतिबिंब, कोणत्या दोन भागाचं जलप्रतिबिंब आहे तेच तोच क्रायटेरिया किंवा तीच ट्रिक्स वापरून इतर राहिलेल्या भागामध्ये आपल्याला ते शोधावं लागतं. आरशातील प्रतिमा ही आपल्याला यावरून शोधता येतं. किंवा घटीवत म्हणजे घड्याळाच्या दिशेनं किंवा प्रतिघटीवत 90 अंशातून 180 अंशातून फिरवल्यानंतर आकृती कशी मिळते, अशा प्रकारे कोणता एक संबंध आहे हे आपल्याला शोधावे लागते आणि मग त्यावरून आपल्याला पर्याय ठरवावा लागतो. आता बी भाग हा ए भाग आहे, बी भाग आहे, सी भाग आहे. डी भाग रिकामा दिलेला आहे तर बी भागाचं जलप्रतिबिंब भाग सी आहे. मग ए भागाचं जलप्रतिबिंब असणारी आकृती कशी मिळेल, तर हा जो आयत आहे तो इथंच खालच्या बाजूला इथं येणार आहे. त्यानंतर हा चौकोनी तर खालच्या कोपऱ्याला येणार आहे, हा त्रिकोणी तर खालच्या कोपऱ्याला येणार आहे आणि ही वक्र भाग जे आहेत ते असं उलट्या दिशेनं असं येणार आहेत. जशा प्रकारची आकृती कुठे आहे तर भाग ए चे जलप्रतिबिंब असलेला भाग पर्याय 3 मधील आकृतीमध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. चौथा प्रश्न आपण त्यातला बघूया. चौथ्या प्रश्नामध्ये वेगवेगळे भाग दिलेले आहेत. तर या ए भागामध्ये कोणती डिझाईन असेल हे 4 पर्याय आपल्याला शोधायचे आहे. आता इथं बी आणि डी हे दोन भाग सारखेच आहेत, पण बाणाचं टोक आणि वर्तुळ हे विरुद्ध दिशेला आहेत. म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येईल डी भाग जर आपण 180 अंशातून फिरवला तर तो बी भाग मिळतो. जे भाग डी हा 180 अंशातून फिरवल्यास भाग बी मिळतो. मग भाग सी 180 अंशातून फिरवला तर यापैकी कोणती आकृती मिळेल तो पर्याय आपल्याला शोधता येतो. सी भाग जर 180 अंशातून फिरवला तर मिळणारा भाग जो आहे तो पर्याय 1 मध्ये मिळतो. म्हणून पर्याय 1 हा अचूक पर्याय आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आपण बघूया. 5व्या प्रश्नामध्ये दिलेली आकृती अशा प्रकारची आहे. आता हे तिन्ही भाग वेगवेगळे आहेत. या पर्यायामधून कोणता भाग या रिकाम्या भागामध्ये बसतो तो आपल्याला शोधायचा आहे. आता इथं आकृतीमध्ये 4ही भाग वेगवेगळे आहेत. 4 भाग मिळून एक सलग डिझाईन तयार होते आणि पर्याय 4 मधील भागामुळं ही डिझाईन पूर्ण होते. म्हणजे इथं 2 भरीव वर्तुळ आहेत, इथं एक पोकळ वर्तुळ दिलेला आहे म्हणजे भरीव गोल किंवा पोकळ गोल, आणि पोकळ गोल असणारी आकृती पर्याय 4 मध्ये आहे. म्हणजे ही डिझाईन या ठिकाणी पर्याय 4 मधील भागामुळं
पूर्ण होते म्हणून पर्याय 4 अचूक पर्याय आहे. त्यानंतर 6वा उपप्रश्न आपण बघूया. 6व्या उपप्रश्नामध्ये दिलेली आकृती त्यातले 2-2 भाग सारखे येणार आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी जलप्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिमा आपण विचारात घ्यायची आहे. बघूया आपण आता इथं 4 पर्याय दिलेले आहेत. तर भाग ए चे जलप्रतिबिंब भाग डी मध्ये आहे. मग भाग बी चं जलप्रतिबिंब कोणत्या भागामध्ये येणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर इथलं कोपऱ्यातलं वरचं जे वर्तुळ आहे बी भागामध्ये ते सी भागामध्ये खालच्या कोपऱ्यामध्ये उजवीकडेच राहणार आहे. अशी कोणकोणती स्थिती आहे तर बी आणि दुसरा आणि तिसरा पर्यायामध्ये आहे. परंतु या ठिकाणी हा वक्र भाग जो असणार आडवी रेषा जी आहे त्याच्या मधला जो भाग आहे इथला स्पेस तो लहान आहे. 2 पर्यायामध्ये मोठा दिलेला आहे आणि इथं पर्याय 3 हा अचूक जुळतो. म्हणजेच या ठिकाणी भाग बी चे जलप्रतिबिंब असलेला भाग पर्याय 3 मधील आकृतीमध्ये आहे. म्हणून पर्याय 3 हा अचूक पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 7वा उपप्रश्न बघूया आपण. 7वं उदाहरण. यामध्ये 2 भाग इथं सारखे दिलेले आहेत. म्हणजे तिथले 2 भाग सारखे असणार आहेत. म्हणजे जलप्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिमा याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आता यातली कोणती आकृती या रिकाम्या भागामध्ये जुळते ते पर्यायामधून आपल्याला शोधायचे आहे. आता भाग ए आणि बी यांचं जर आपण निरीक्षण केलं तर ती कसली प्रतिमा आहे तर आरशातील प्रतिमा आहे. म्हणजे ए चे हा ए भाग हा बी भाग आहे. ए भागाचे आरशातील प्रतिबिंब भाग बी आहे. मग भाग डी चे आरशातील प्रतिबिंब असणारा भाग कोणत्या पर्यायामध्ये आहे तर ही तिरकी रेषा जी आहे अशी तिरकी रेषा इकडं अशी येणार आहेत. म्हणजे अशी कोणकोणती रेषा आहे आणि या ठिकाणी 4 चौकोन जे आहेत ते इथं वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये इथं जाणार आहेत. अशी स्थिती पर्याय 4 मध्येच फक्त जुळून येते. म्हणजेच भाग डी च्या आरशातील प्रतिबिंब असलेला भाग पर्याय 4 मधील आकृतीमध्ये आहे. म्हणून पर्याय 4 हा अचूक पर्याय आहे. त्यानंतर पुढील उपप्रश्न 8वा हा आपण या ठिकाणी बघूया. तर यामध्ये इथं 2 भाग सारखे विरुद्ध भाग असणारे सारखे दिलेले आहेत. म्हणजे इथले विरुद्ध भाग सारखे येणार आहेत. परंतु जलप्रतिबिंब आहे का आरशातील प्रतिबिंब आहे हे मात्र आपल्याला विचार करावा लागतो. 4 पर्याय दिलेले आहेत. या पर्यायातील कोणती आकृती जुळते हे आपल्याला विचारात घ्यायचे आहे. भाग ए हा 180 अंशातून फिरवल्यास भाग सी मिळतो. म्हणजे हा असा उलट फिरवला कड्याच्या दिशेने फिरवा किंवा विरुद्ध दिशेने फिरवा पण 180 अंशातून फिरवल्यास भाग सी मिळतो. मग आता इथं भाग डी हा 180 अंशातून फिरवल्यानंतर भाग बी मिळेल अशी आकृती कोणती आहे तर हे मधलं जे वर्तुळ आहे ते मध्येच राहणार आहे. असे कोणकोणत्या आकृत्या आहेत तर 1, 2 आणि 4 आहेत. म्हणजे पर्याय 3 हा कॅन्सल झाला. आता त्यानंतर 180 अंशातून फिरवल्यानंतर हा भरीव गोल जो आहे तो खाली येणार आहे आणि त्रिकोण मात्र वर जाणार आहे. अशी स्थिती कोणकोणत्या आकृतीमध्ये आहे तर 1 आणि 2 मध्ये आहे. 1 आणि 2 मध्ये आहे. भरीव गोल खाली आणि त्रिकोण वर. पण त्रिकोण वर गेल्यानंतर तो उलटा होणार आहे. अशी स्थिती कोणत्या आकृतीमध्ये आहे तर पर्याय 1 मध्ये आहे. म्हणजे पर्याय 2, 3, 4 कॅन्सल होतील. म्हणजे भाग डी हा 180 अंशातून जर फिरवला तर मिळणारा भाग पर्याय 1 मधील आकृतीमध्ये आहे. म्हणून पर्याय 1 हा अचूक पर्याय आहे. त्यानंतर 9वा उपप्रश्न आपण बघूया. 9व्या उपप्रश्नामध्ये दिलेली आकृती इथं 4ही भाग आपल्याला सारखेच वाटतात. फक्त आता यातला प्रतिमा कोणती आहे जलप्रतिबिंब आहे का आरशातील प्रतिमा मिळते हे आपल्याला ओळखावं लागेल. या 4 पर्यायामधून आपल्याला ते शोधायचं आहे. भाग बी चे जलप्रतिबिंब भाग सी आहे.
भाग बी चे जल प्रतिबिंब भाग सी आहे. मग भाग ए चे जल प्रतिबिंब असणारी आकृती कोणती असेल? तर हा वरचा जो 4 चौकोनाचा भाग आहे तो खालच्या कोपऱ्याला येणार आहे. अशी स्थिती 1 आणि 3 मध्ये आहे. त्यानंतर इथले जे 2 वर्तुळ पाकळ्या आहेत, ह्या वर्तुळ पाकळ्या लगेच इथं खाली येणार आहेत. अशी स्थिती कोणत्या ठिकाणी आहे? वर्तुळ पाकळ्या खाली येणारी आकृती 1 मध्येच आहे. अशा तऱ्हेनं भाग ए चे जल प्रतिबिंब असलेला भाग पर्याय 1 मधील आकृतीमध्ये आहे. म्हणून पर्याय 1 हा अचूक पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 10वा प्रश्न बघूया आपण त्यातला. तर यामध्ये 3 भाग, यामध्ये सारख्याच आकृत्या दिलेल्या आहेत. मग आता अशा प्रकारचं प्रतिबिंब कशा प्रकारे आपल्याला मिळतं ते शोधायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. भाग ए चे जल प्रतिबिंब भाग डी आहे असंही आपल्याला शोधता येतं, किंवा भाग ए ची आरशातील प्रतिमा भाग बी आहे असंही आपल्याला शोधता येतं. मग आता या ठिकाणी बी च जल प्रतिबिंब असणारा भाग कोणता येणार आहे? तर हा जो कर्ण आहे, हा कर्ण असा इकडं खाली येणार आहे. अशी स्थिती कोणती आहे? तर 1 आणि 2 मध्ये आहे. मग आता यामध्ये हा जो कोपरा आहे तो इथंच असा खाली उलटा होणार आहे. अशी स्थिती कोणत्यामध्ये आहे? तर फक्त पर्याय 2 मध्येच आहे. म्हणजे भाग बी चे जल प्रतिबिंब असलेला भाग पर्याय 2 मधील आकृतीमध्ये आहे. म्हणून पर्याय 2 हा चूक पर्याय आहे. त्यानंतर उपप्रश्न 11 बघूया आपण. यामध्ये वेगवेगळे भाग असणारी डिझाईन दिलेले आहे. डी आणि बी हे 2 भाग सारखेच आहेत. म्हणजे ए आणि सी हे 2 भाग सारखेच असले पाहिजेत. फक्त आता कशा प्रकारे फिरतात ते लक्षात घ्यावं लागणार आहे आपल्याला. भाग बी चे आरशातील प्रतिबिंब भाग डी आहे. म्हणून भाग ए चे आरशातील प्रतिबिंब असणारी आकृती कोणती मिळणार आहे? तर यामध्ये 1 मध्ये नाही, चुकीच होणार आहे. कारण तिथं आत वर्तुळाचा भाग आलेला आहे. इथं कुठल्याही मध्ये अर्धवर्तुळाचा भाग नाही. 1 चुकीचा आहे. इथं बाण दाखवलेला आहे म्हणजे दुसरा पण चुकीचा आहे. चौथाही चुकीचा आहे. वेगळ्या प्रकारची आकृती दिसते म्हणजे तिसऱ्यामध्ये तो भाग अचूक आहे. म्हणजे भाग ए चे आरशातील प्रतिबिंब असलेला भाग पर्याय 3 मधील आकृतीमध्ये आहे. म्हणून पर्याय 3 हा अचूक पर्याय आहे. अशा प्रकारे आपण आकृतीचे पृथक्करण यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे यावरील काही उदाहरणांचा भाग आपण पाहिला. त्यामधील ट्रिक्स पाहिल्यात. ह्या ट्रिक्सच्या द्वारे आपल्याला ती आकृती पूर्ण होण्यासाठी पर्यायामधून अचूक पर्याय कसा निवडायचा किंवा अचूक भाग कसा निवडायचा याच्या काही महत्वाच्या ट्रिक्स, काही क्लुप्त्या आपण अभ्यासल्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.